लिंबा गणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव, पिकाचे मोठे नुकसान भरपाईची मागणी, सौर कुंपण योजना सरसकट लागू करण्याची मागणी. डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेश प्रतिनिधी. बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबा गणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रात्री पाणी देताना जीव धोक्यात, रामदास मुळे नुकसानग्रस्त शेतकरी. सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काबाड कष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका यासारखे पीक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते, मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही, असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. डॉक्टर गणेश ढवळे. डॉक्टर श्यामप्रसाद जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण यासारखे वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी केली आहे. साहेब, ही 2-3 दिवस झालं डुकराचा ताण व्हायला लागला. एक तर 8 दिवस दिवसाची लाईट राहते, पुन्हा थोडं पाणी करून उन्हाळ्याचे दिवस साठवून रात्र म्हणा दिवसा म्हणा साठवावं लागतं पाणी. थोडं साठवून रात्रीला दिवस हप्ताभर असं राहिलं की हप्ताभर रात्री लाईट येते. आणि 3 दिवस झालं डुकरांनी असा त्रास लावला आहे. मकाचं नुकसान केलेलं आहे, बाजरीचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे. कारण लयत त्या अंगावरती भेद दिसायचं, भेद बी नाही. रात्री अंगावर आलते, नुकसान इतकं झालेलं आता तुम्ही ऑलरेडी बघताच साहेब. रात्री डुकरं अंगावर आलते. तलाट्याला सध्या फोन केला असता तर ते तलाठी साहेब म्हणतात की अँगल कॅमेऱ्यात फोटो काढून पाठव. ते आपल्याकडे काय काढता येत नाही ना, आपले साधे मोबाईल आहेत. आपल्याकडे काय मोठा मोबाईल, कोणाला दुसऱ्याला जर बोलावं तर ते म्हणतात 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, चार्ज लागतो साहेब. काय नाव तुमचं? माझं नाव रामदास बळीराम मुळे, गाव? लिंबा गणेश, तालुका जिल्हा बीड.